नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे नवीन ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. तर सगळ्यांना नमस्कार माझ्याकडून. मी काहीतरी गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, ते पुढे तुम्ही ऐकून घ्या व्यवस्थित पद्धतीने. ओके, तर तुम्हाला आता बोलतो मी, कारण रोज रोज आता तेच गोष्टी बोलून 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 डोकं सगळं पिंगायला लागलं आहे माझं. तर इकडे बघा, आता इकडे मम्मी बसलेली आहे. काम नाही तर कॅमेरा का तुम्ही आपले बसले थकून काम बंद करून डोक्याला कोण ताण द्यायला तुम्हाला? दोनच्या डोक्याचा ताणच मिटणार मी आता. सगळ्याचं टेन्शनच नको, ताणच नको. ताण आता मी मिटून टाकणार सगळं. काय टेन्शन घेणं नको, काहीच नको. तुला काय करायचं तर कर, मला नको ताण देऊ. इकडे बघा, इकडे शिवानी आहे. चांगले कपडे खराब कसे करावे तिच्याकडून शिकायचे. म्हणजे मी तर दुकानात काम करतो ना, काम कसं घेऊन आला ना तू आता. ती म्हणली मला यायचंय, घर आवरायचं, घरातलं सामान नीट नाटक करायचं, स्वयंपाक बनवती. सकाळी आम्ही 8 वाजता इकडे आलेलो. स्वयंपाक बनवती. आज चार्ज माझ्याकडे गेलेला आहे, कारण मला ब्लॉग मध्ये आज थोडंफार रेसिपीचं दाखवणं लागणार आहे काहीतरी. नाही तर चालू आहे माझ्या डोक्यामध्ये. बघू आता पुढं काय होतं काय नाही, असा विचार चालू होता माझ्या ब्लॉग. पिझ्झा करशील, पास्ता करशील, काय करतो? नाही, काही नाही करणार, जाऊ द्या, विषय नाही. मी पहिले माझ्या डोक्यातून गेलो मित्रांनो तुम्हाला सांगण्यावरून. मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला काहीतरी एक गोष्ट सांगणार आहे की जे ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे. पण बघू आता, माझं डोकं त्याच्यामुळं काही काम करायला झाले. हे बघा काय ते काय टाकाल त्या मोबाईलच्या कव्हरमध्ये, ते फोटो कापला वाटत त्याला. काय पप्पा मम्मी, माझ्याकडे प्रिंटर आहे, घरी प्रिंटर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तरी बी या त्या पेपराच्या त्याच्यातले कापून ती पेपरचं कतरण कापून फोटो मोबाईलच्या कव्हर मध्ये लावायला लागली. लय अवघड काम आहे, तुला माहीतच नाही. मग फोटोचं डायरेक्ट कव्हर भेटतं त्याचं, माहिती आहे का? ते मी कव्हर अजून जेव्हा कव्हर करून मोबाईलच्या मागे लावत नाही. आपण मोबाईल कुठे ठेवतो, घासला जातो मोबाईल, काही होतं. त्याच्यामुळे मी प्लेन कव्हर वापरतो. अपमान नाही झाला पाहिजे आपल्या म्हणजे एखादी गोष्ट नाही करणं होतं तर अपमान नाही करायचं. ऐका नाही मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती मला पुढं सांगा. आणि आता मी भरपूर साऱ्या गोष्टीतून त्रासलेलो आहे. म्हणजे जे काही मला असं वाटतंय त्या गोष्टी मला खटकतात, तर त्या गोष्टीमुळं मी तुम्हाला पुढं सांगणार आहे. मग आता ते इथं बोलणार नाही आहे, कारण इथं बोलण्यात मला वाटत नाही की तुम्हाला आवाज क्लिअर येतो किंवा आवाजाचा संशयास्पद सगळ्या गोष्टी होतात, म्हणजे आवाज व्यवस्थित नाही आहे. तर त्यामुळं मी तुम्हाला ही गोष्ट बोलणार नाही, थोडं पुढं सांगायला आहे तुम्हाला. तर तोपर्यंत तुम्ही लाईक करा. आजच्या व्हिडिओला फक्त लाईक करा, बाकी काहीच बोलणार नाही तुम्हाला. आजच्या व्हिडिओला फक्त लाईक करा. कदाचित आता हा व्हिडिओ तुम्हाला लास्ट बघायला भेटेल माझा, म्हणजे DSKचा. तुमच्या भावाचा हा शेवटचा व्हिडिओ असेल तुम्हाला, म्हणजे असं वाटतं. म्हणजे ही गोष्ट आहे. आणि आज तारीख आहे 18 तारीख आहे आज. बघू आता काय होतं काही नाही, कारण माझ्या डोक्यात चालू आहे ती गोष्ट. काही गोष्टीमुळं मी खूप सारा, म्हणजे मला नाही पटत त्या गोष्टी. थांबा, आलोच परत. वाढ कष्टाने श्रीमंत होत आले असते तर रोजंदारीवरचा मंजूर जगातील सर्वात काय मंजूर रोजंदारीवरचा मजूर जगातील सर्वात श्रीमंत असतात. पप्पा मंजूर म्हणजे पप्पा मंजूर म्हणजे काय असतं? मंजूर म्हणजे पैसे मंजूर झाले असे असते. कारल्यासारखं कडू असावं लागतं. अडचणीत कामी येतात आणि साखरेसारखे गोड असणारे लोक अनेक वेळेस धोका देतात. स्तुती करणारा तुमची स्तुतीच करत पाहतो आणि काळजी करणारा परिस्थितीत साथ देणारा पाहिजे. मला नको सांगू, जाय तिकडं. ही नेहमी अशी कोण करते बरं पप्पा? एक तर मध्ये जे ती कॅमेरा समोर येणार तर म्हणजे जेवताना येणार, नाही येणार तर म्हणजे बंद करा, नाही तर असं करू नका.
तसं करू नका, हे असंच करा, तसंच करा. व्हिडिओ मध्ये काही तथ्य तर पाहिजे ना. मग तेच तथ्य नाही ना आता काही गोष्टीमुळे. त्यामुळे मी आता काहीतरी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, त्याच्यामुळे मी आता घरामध्ये बसल्यानंतर मीटिंग घेतली. आता मी कॅमेरा पण चालू केलेला आहे. आता कॅमेरा चालू केल्यानंतर तुम्हाला मी गोष्ट पुढे सांगणार आहे, तुला बी सांगणार आहे आणि तिला बी सांगणार आहे. मी तिला बी सांगणार आहे ती गोष्ट मी. हा तिच्याकडे जाऊन बघाय, तू इकडे बघ, माझ्याकडं इकडे बघ कसं मी काय आहे. लहान लेकरू का तो तुम्हाला शाळा शिकवायला? इकडे बघ म्हणाले. मी बोलायचे एक आणि ती एकच बोलते काहीतरी वेगळं. असं नाही पाहिजे. मग कसं पाहिजे? मग आता भरपूर झालेलं आहे, भरपूर गोष्टी झाल्या. त्यामुळे मी आता एक गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे. इकडे शिवानी चालला काय? हा घर सोडून चाललो? मी घर सोडून नाही चाललो. तुला जायचं असेल तर तिला बी घेऊन जा. नाही घर सोडून नाही, आम्ही फिरायचं जाणार आहे आता. कुठं चालले शिवानी? आमचा फिरायचा प्लॅन आहे. तुमच्या दोघांच काहीतरी प्लॅन असेल ना? आमचा प्लॅन म्हणजे असं वेफर्स पकडा आणलं म्हणून प्लॅन आहे आमचं. तसं कोणाला सांगायचं नाही असं प्लॅन नाही आहे. मग काय ते प्लॅन तर माझ्या एकट्याच आहे. तुम्ही दोघांनी कसं काय 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 प्लॅन ठरवला मला? आता तुला माहिती आहे, आता युट्यूब पासून आपल्याला ते मला एक ताईची कमेंट आलती की सबस्क्रायबर पैसे भेटते की व्ह्यूज वरती पैसे भेटते. तर त्यांना मी सांगतो की पैसे जे भेटतात ते व्ह्यूज वरती भेटतात. आणि तुम्ही नवीन जर युट्यूबर असाल तर तुम्हाला यासाठी भरपूर सारी मेहनत घ्यावं लागेल, त्याला भरपूर जोर लावायला लागेल. म्हणजे भरपूर मेहनत घ्यावं लागेल, त्याला भरपूर जोर लागावं लागेल. आणि त्यानंतर जर तुमचे व्हिडिओ बऱ्यापैकी सक्सेसमध्ये चालत आहेत तरच त्यामध्ये तुम्हाला काहीतरी इन्कम किंवा फायदा होऊ शकतो. म्हणजे ह्या गोष्टीतून एवढा म्हणजे फायदा भरपूर. तुम्ही म्हणतो काय, तुम्हाला जास्त मेहनत असेल तर त्याच गोष्टीवरती फायदा घेतला जातो, म्हणजे येतो त्या गोष्टीचा फायदा होतो तुम्हाला. ते बी होऊ नाही हो, आपल्याला त्या फायद्याचा विषय नाही चालू आहे. आपल्याला फक्त एक युट्यूब फॅमिलीचा म्हणजे एकमेकांचा संवाद साधता यावा याच्यासाठी युट्यूब फॅमिली. आपल्याला पैसे मी हे चॅनल मित्रांनो तुम्हाला सांगू का, मी फक्त एक आवड म्हणून व्हिडिओ, काही करायचंच नाही ना, पैशाचं असं नाही, एक आवड म्हणून मला आवड होती आणि त्या आवडच्या थ्रू मी व्हिडिओ चालू केले. तर ती आवड, माझी जी आवड आहे ना, तर त्या आवडच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि भरपूर साऱ्या म्हणलं चला काहीतरी आपल्याला म्हणजे करूया थोडंफार. आणि मदत पण होती ना थोडीफार, आहे की नाही का नाही. तर मदत पण होती थोडंफार, जरा फायनान्शियली पण मदत होती गोष्टीमध्ये जर झाली तर. मदत होती पैशा सगळ्या गोष्टींपासून. तर आता मी काय ठरवलं माहिती का, कारण मी कामात असतो दिवसभर, मला काम पडतं, सगळ्या गोष्टीत काम पडतं. तर कामाच्या जोराने काय होतं, व्हिडिओ काढणं होतं नाही होत माझ्याकडं. त्यामुळे मला त्या व्हिडिओचं वेगळं टेन्शन लागवलं जातं. त्या व्हिडिओच्या टेन्शनपासून मी आता होणार मुक्त. मी आता आपलं चॅनल आहे ना विकून टाकणार आहे, ठेवणार नाही आता चॅनलच नको आता. कोणाला विचारलं काय चॅनल कोण घ्यायला लागले? घेईन कोणीतरी, घेईनच ना. काही आता गरज भरपूर जणांची इच्छा असते चॅनल चालवायचं असतं, चॅनल काही गरज नाही. मॉनिटाईज म्हणजे असं ते चांगल्या सबस्क्रायबरचं चॅनल वापरायचं. भरपूर जणांची इच्छा असते, देऊन टाकू कोणाला तरी. तुला विचार करायचं कोण सांगितलं? विचार करायचं काय त्याच्यात, मी मेहनत घेतलेली, मी सगळं करून बसलो, पण त्यात मला काही सक्सेसच भेटत नाहीये. मला त्या गोष्टीमधनं सक्सेस असं एक दिवसात भेटत काय? त्या गोष्टी सक्सेस ही काय अशी गोष्ट आहे का? तुला काय वाटायला? नाही करायला पाहिजे, नाही करायला पाहिजे. काय करते आता, मला समजा कामाकडे लक्ष जात नाही, तिकडे जात नाही लक्ष, इकडे जात नाही. मग चॅनल मध्ये कोणी ऍक्टिव्ह राहावं यासाठी मला असं वाटतं की मी करून टाकतो त्याला. कोणतीच गोष्ट अधुरी नाही सोडायची, प्रयत्न करत राहायचे, काहीच नाही. अधुरी सोडायचं नाही रे, मला कामाकडे लक्ष द्यायचं का युट्यूब चॅनल कडे, सगळ्या गोष्टी हँडल करायच्या म्हणल्यावर अवघड झालं. हँडल होतं, करायचं म्हणलंच ना, काही पण करू शकतो. आणि असं भरभरून प्रतिसाद म्हणजे हे पण भेटत नाही, सपोर्ट भेटत नाही आपल्याला ऑनलाईन मध्ये. काय करायचं, आज नाही भेटला उद्या भेटणच, उद्या नाही भेटला परवा भेटणच, असं थोडी. नाराज नाही व्हायचं, नाही म्हणायचं नाही, गोष्ट करीत राहायची. असं जेव्हा दमदमन चालतो ना तेव्हा तो कुठंतरी पोहोचल्याशिवाय हे होत नाही. ससा किती बी पळतो ना, त्याला एक दिवस थांबावंच लागतं.
सचिन काय काय लॉजिक खरंय का? काय लॉजिक बाबा कासव पळतो सासा थांबतो काय एक तुला एक स्टोरी स्टोरी सांगितली. कासव पळणारा कासव कसा असतो माहिती का, जो जास्त पळतो ना तो एक दिवस दमून ज्या विश्रांती दिवशी घेतो. थकतो ना तो कुठेतरी झाडाखाली विश्राम करायसाठी अरे त्या थांबतो. कासवाचा आणि इथं तो याच्या कासव गोष्टीची जे काय हळूहळू संबंध आहे मला तेच समजत नाही नाही, यांचं. गोष्ट सांगते. त्यांचा एक मुद्दा आहे म्हणजे त्यांना एक सांगायचं तात्पर्य म्हणजे ते हा. सांगायचं उदाहरणार्थ सांगतात तुला असं तुम्हाला वाटत की- असेल हा. म्हणजे मला कुठंच काही भेटणार नाही, तसं नाही विषय. कसं माहिती जो हळूहळू चालतो ना तो बरोबर काही ना काही सक्सेस कडे पुढे पळतो. आणि सक्सेसचा विषय नाही मित्रांनो. ह्या गोष्टीमध्ये कसं आहे माहिती का, आपण एक आवड नाही म्हणून सपोर्ट, करत आज असेल सपोर्ट नाही तर उद्या support ठीक भेटेल. गोष्ट आहे. आवड म्हणून करत असेल तर चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही जर हे एक इन्कम सोर्स किंवा ह्या गोष्टीच्या भरोश्यावर जर ह्या गोष्टी करत असाल ते करू तर नका. ह्या बिलकुल पण करू नका. कारण तुम्ही हातातलं काम सोडता आणि ह्या गोष्टीमध्ये लागता आणि त्या गोष्टीमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण भरपूर सारं करावं लागेल. आता नाही म्हणता नाही, तुम्ही जर आयफोन घेत असाल तर आयफोन कमीत कमी 70 लई कमी बजेट जरी म्हणलं तरी 50,000 रुपयाला आयफोन येतो. तेच जर 50,000 रुपये आपण बिझनेसमध्ये कुठे अडकवले ना तर ते आपल्या फायद्यासाठी आहे. रोजच्या रोज समजा ते 50 तुम्ही समजा काय आणि कुठल्या खूप एक बाकी- कमी लाईन मध्ये आहे पैसे आहेत कमवते असं नाहीये. हिशोबाने काही करू मी नका. गोष्ट तुम्हाला बोलत नाही पैसे नाही आहेत अशी गोष्ट बोलत नाही. पण ह्या लाईन मध्ये कसं आहे माहिती आहे का, जो जास्त चालेल ना तर त्यालाच इन्कम सोर्स चांगला तगडा पडतो त्या गोष्टीमध्ये. तर ही गोष्ट कुठे मला प्रत्येक नाही खात नाही. वाटत जो जास्त चालू किंवा इन्कम करू त्याच्यामध्ये मला तरी वाटते असं काही नाहीये. आम्ही फसलो तुम्ही फसू नका अशा गोष्टी पण करू. मला ही गोष्ट आवडली नाही तुमच्या दोघांची पण. युट्यूब विकायचं हे अजिबात असं काही तुमचं करायचं नाही. बोलणं दोघांचं नाही आवडलं मला. म्हणजे आपल्याला नाही आवडत ती गोष्ट. चॅनल वरती आता कशामुळे रोज channel रोज विकायचं? आपलं चॅनल म्हणजे तू असं म्हणणं होतं माझं की बाबा काय आता रोज तेच टाकायचं तेच हा, दाखवायचं ते लोकांना दररोज काय आपण काही सवय दाखवू शकत मग नाही. लोक रोज जसं लोक म्हणजे खोटं सगळ्यांना ड्रामा मग करतात तसं आम्ही करू ड्रामा शकत ते नाही. सगळ्या गोष्टी जे आहे करायच्या ते त्या real. गोष्टी संबंध जे झालेत ना शिवानी माझे. काय करते, दीपक काय करतो आणि मी काय करते, हे सगळं जे आहे ते रिअल आहे. आम्ही असं आता बाळा, भरपूर सारं कालच्याच खोटेपणा, असं कालच्याच काही व्हिडिओला कमेंट होती की काय सारखं सारखं तुम्ही हा. प्रँक वगैरे काय करता म्हणजे दुसरं तुम्हाला काय काही करू समजून शकत दुसरं काय नाही ना. सांगत नाही दररोज होत काय नाही, ते होत नाही. हा दररोज काय करणार, करू शकत नाही. आता नॉर्मल मी तुम्हाला लाईफस्टाईल ब्लॉग दाखवण्याचा प्रयत्न करत होतो या सगळ्या गोष्टीमध्ये. पण तेच गोष्टी आता मला कुठेतरी मला स्वतःलाच खटका लागला की मला असं वाटायला लागलं की नको आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे. म्हणूनच म्हणलं विचार केला की मी आता ही गोष्ट शेअर करतो तुम्हाला ब्लॉगद्वारे. कदाचित हा माझा व्हिडिओ आता शेवटचा व्हिडिओ असेल. मी व्हिडिओ बंद करणार आहे ह्या ही गोष्टीची क्लिअरिफिकेशन देण्यासाठीच मी आता व्हिडिओ काढत आहे. असा विषय झाला, डायरेक्ट समजून घ्या तुम्ही. आता त्यानंतर बघू आपण प्रतिक्रिया काय तुमच्यासोबत चर्चा जी होईल, ज्या गोष्टीमध्ये तुमची चर्चा होईल म्हणजे ज्या कमेंटमध्ये जी चर्चा होईल आता तर त्या गोष्टीवरती डिपेंड राहील नेक्स्ट ब्लॉग येईल का नाही येईल. बघू आपण काय ते. कारण आता मी तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करणार होतो पण शेवटी काय होतं माहिती का, सकाळी उठलं की तुम्हाला घरात ह्या आमच्या 4 भिंती दिसतात. ही एक टी व्ही दिसती, ही एक शिवानी दिसती आणि एक मम्मी दिसती आणि मग बाकी हे उरलं सुरलं असं हे आमचं एवढं घर दिसतं. आरसा. हा आणि आरसा दिसतो. आता मला काल याच्याशिवाय आपण काही दुसरं दाखवू शकत नाही. खोटं नाटक हा. आम्ही करू शकत नाही. खोटं नाटक म्हणजे तुम्हाला सांगतो प्लस गोष्ट एक कुठल्या तरी ऑकेशनला ज्यावेळेस एकदम कामचा लोड कमी असेल किंवा काही गोष्टी असेल त्या टायमिंगला मी तुम्हाला बाहेरचे व्हिडिओ दाखवू शकतो. आता मागं भावाच्या लग्नाला गेलतो तर तिकडे मी व्हिडिओ शूट केला, तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला. जिकडे जाणार मी तिकडे तो व्हिडिओ दाखवतो. पण माझं रेग्युलरचं काम एकच आहे, सकाळी उठायचं. सगळ्यात आधी मम्मी आणि पप्पा दोघं जातात पुढं म्हणजे सकाळी 9 वाजता ते सकाळी जातात, 8:30-9 वाजता. त्यानंतर 10:30-11 वाजता सगळं आवरलं की मी नंतर उशिरा जातो मागून. कारण कधी मला घरी काम असतं थोडंफार, म्हणजे घरी पण प्रिंटचं काम करतो मी तर घरी काम असतं मला. ते काम वगैरे आवरलं त्यानंतर मी आमचं जे पुढचं आहे जातो. ते रिअल मध्ये दुकान आहे, दुकानातून मी काम दुकानावरती करून काम घरी करतो, यायचं. तेच काम बस आम्हाला करायचं. काही ते शेती दिवसभर मला नाही, पूर्ण जाऊ माझा दे दिवसभर करायचं. कामामध्ये जातो. मग मी तुम्हाला थोडंफार त्याच गोष्टी जे दाखवायच्या ना त्याच गोष्टी म्हणजे जे आहे त्या गोष्टी दाखवण्यात मी दाखवल्या जातात आमच्या व्हिडिओमध्ये. बाकी काही नवीन काही तर तुम्हाला माहीतच आहे आता की नवीन काही गोष्टी घडत नाहीत. भरपूर जणांच्या कमेंट पण आल्या, मग कमेंटमुळेच मला ही गोष्ट माझ्या डोक्यामध्ये आली की मी आता एक ते विकून टाकलं पाहिजे किंवा बंद केलं पाहिजे. कारण सारखं तेच काय आहे तेच दाखवायचं, तेच तुम्हाला पण सगळ्यांना बोर होत असं ना की नवीन बाबा ह्याच्याकडून काय होतं. आणि तुम्ही म्हणता की तू काहीतरी नवीन प्रयत्न कर बाबा, काहीतरी ट्राय करायचं. पण प्रयत्न कामामुळं करू तुम्हाला शकत सांगतो आमचं काम जे येतं तर एक दिवस वाटलंच मी तुम्हाला मेहनतीचं काम आहे म्हणजे आता ते. एक दिवस म्हणजे त्याच्यामध्ये याच्यावरती काही मला जास्त काहीच करू समजत शकत नाहीये. जोपर्यंत आता तुमच्या कमेंट आणि प्रतिक्रिया भरपूर काय काय येतात त्याशिवाय मला काहीच समजत नाहीये. आता कसं आहे माझं डोकं आम करायला झालंय खरं म्हणलं तर. पण ते गोष्टी माहीत पडेल ना आता काय होती काय की नाही.
आणि आत्ता बी जस्ट मी काम करत होतो त्यामुळे मी जरा व्हिडिओला डिले झाला तुम्हाला सांगतो. म्हणजे मला पूर्ण तुम्हाला गोष्ट सांगायची होती, शेअर करायची होती की अशा गोष्टी असतात. आणि डायरेक्ट जर इन्कम सोर्सच्या भरोश्यावरती तुम्हाला असं वाटत असेल की मी पूर्ण यूट्यूबमध्ये घुसलून मला इन्कम सोर्स पडेल, तर ही गोष्ट कधीच घडत नाही. तुम्हाला कुठं ना कुठं ह्या गोष्टीमध्ये थोडं वेळ द्यावा लागतो किंवा लय रिकामं पाहिजे. तुम्हाला सांगतो बाहेर बोलण्याच्या अर्थामध्ये तुम्हाला सांगतो लय रिकामं माणूस पाहिजे. आणि मी सध्याच्या काळामध्ये केलं तेव्हा हे घर बनवलंय. म्हणजे असं काही हे असं नाही होत, तसंच असतंय. मेहनतीने जेव्हा करतं ना माणूस ते दमानी होतो, माहिती का. पण आता तुम्हाला काय वाटतं, मला ती गोष्ट कळाली पाहिजे सगळ्यात आधी. कारण तुम्ही पण माझ्या ते तुला सपोर्ट करतेनच ना. तू बंद करायच्या चक्कर मध्ये कोण पडतो. मम्मी बोलूनच येत नाही मला. नाही बोलू देणार, कारण तू काय म्हणलं मला युट्यूब चॅनल नाही चालवायचं. मित्रांनो तुम्हाला सांगतो मला काही सुधारणा नाही, त्याच्यामुळे मी ही गोष्ट तुमच्यापर्यंत डायरेक्टली बोललो की मी हे काम करणार आहे आता. म्हणजे मला करावं वाटायला लागला ही गोष्ट. का अजून करणार एक डिसिजन माझं फायनल नाही आहे. जोपर्यंत तुमच्याशी प्रतिक्रिया मी आता व्हिडिओ तुमच्यासोबत हा शेअर करतोय. का कारण आता तुम्हाला हे व्हिडिओ बघितल्यानंतर माझी म्हणजे तुमची प्रतिक्रिया मला तरी वाटतं की भरभरून त्याच्यामध्ये प्रतिक्रिया येईन. बघू आता काय सगळ्यांचं मत काय होतं काय नाही होतं. कारण आता एक ताईने कमेंट काय केलं तुम्हाला सांगतो कालच्या व्हिडिओमध्ये की रूम दाखवा. आता मी तुम्हाला काय दाखवू मला सांगा. इकडे बघा, आता हे बघा, ही एक रूम आहे माझी, हे एक रूम आहे आणि मागं किचन आहे ह्याच्या, बाकी काहीच नाही. आता अजून काय दाखवायचं. जे आहे ते रिअल दाखवतोच ना, आहे का. तुम्हाला सांगतो कष्टाने थोडं करून काम करणं चालू आहे. आणि आता तुम्ही म्हणसान एवढे दिवस मी काय करत होतो, तर त्या गोष्टी सुद्धा मी तुम्हाला शेअर करेन कदाचित. बघू आता त्या गोष्टी काय होते काय नाही. आता इथंच काय घडतं मला काही समजणार नाही. त्यामुळे तुम्ही आता बघा आणि प्रतिक्रिया द्या. ते तेवढंच आहे, जास्त काही आमचा मोठा पसारा नाही. आमची छोटं घर आहे, छोटी फॅमिली आहे. आणि तुम्ही आमच्या फॅमिलीचे एक नंबर युट्यूब फॅमिली, बस एवढंच आहे. आमचे घर छोटं आहे पण आमचं मन लय मोठे. तुम्ही आजमवू शकता ही गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट तुम्हाला बोलतो मी डायरेक्टली. कारण जे आहे ना ते आहेच नाही. काय दाखवू शकत नाही. आता जे आहे ते तुम्हाला काय दाखवू बरं सांगा मला. तर तुम्ही विचार करतात काय, म्हणजे तुम्ही हे दाखवा ते दाखवा. आता हाईत जे गोष्टी आहेत त्याच गोष्टी दाखवण्यात येतो. त्यावेळेस मी काय दाखवू तुम्हाला. आता बाजूवाल्याचं घर तर दाखवू शकत ना तुम्हाला व्हिडिओमध्ये. काय त्यात तथ्य नाही पडत ना काही. तर मित्रांनो आता शिवानी तुला काय वाटतं. मला वाटतं नाही बंद करायला. आता काय करणार काय पण आपण घराविषयी चालू आहे. घराविषयी नाही पण तेच आता ती बरोबर बोलते. पण कारण आता तुम्हाला सांगा, कारण मी येतो काय मला कधी उशीर होतो कधी मागे पुढे होतो. आपण सारखं घरातलं दाखवू नाही शकत ना. प्रयत्न करू ना आपण अजून. आजचा दिवस त्याच्यापेक्षा बेहतर, उद्याचा दिवस असं. अरे दिवस बेहतरी नाही ती गोष्ट मला समजते तुझी. पण माझं म्हणणं काय आहे की आपण सगळ्या आपली जी फॅमिली ना जी व्हिडिओ बघते सगळं, तर त्या व्हिडिओ बघणारे आपले यांना कसं असतं माहिती का, भरपूर जणांना एंटरटेनिंग व्हिडिओ पाहिजे असतात. कॉमेडी व्हिडिओ, एंटरटेनिंग व्हिडिओ, म्हणजे त्यांना करमणूक झाली पाहिजे व्हिडिओ बघून. आता आपल्या व्हिडिओमध्ये कसं माहिती का, आपण उठतो सकाळी नुसतं घर दाखवतो, हा हे आलो गुड मॉर्निंग, हे असं झालं, यांचं असं झालं, हिने असं केलं. म्हणजे ह्याच गोष्टी होतात ना आपले जे आहे तेच दिसतात गोष्टी. आणि मी जर गाव गोंधळ केला असताना तुम्हाला सांगतो मित्रांनो, म्हणजे काही गोष्टी इकडे तिकडे फेराफेरी केली असते ना, 101% तुम्हाला सांगतो व्हिडिओ चांगले व्हिडिओ व्हायरलपैकी बारा चालली असते माझी. पण आता कसं आहे माहिती का, सगळ्याच गोष्टीमध्ये नाही डोकं लावणार. कारण काम आणि हे तुम्हाला तर सांगतो आता तुम्हाला मी माझ्या जुने मागच्या कालच्या परवाच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही की मम्मीचं काम, पप्पाचं काम, आणि मी तर कॅमेरात होतो त्या टायमिंगला म्हणून तुम्हाला माझं काम दिसणार नाही. तर अशा गोष्टी होत्यात. बघा आता तुम्हाला काय वाटतं आणि कमेंटमध्ये मला प्रतिक्रिया कळवा कसं वाटतं कसं नाही. आता मम्मीचं तर मत नाही आहे, मम्मी म्हणते नाही बंद करायचं व्हिडिओ. नाही बंद करायचं, शिवानी चालू ना, आपल्याला वेळ नाही ती करेल ना. काय म्हणते दुसऱ्याला द्यायचं. करू शकते ना. आज नाही शिकले तू उद्या शिकवण, उद्या नाही शिकले तू परवा असं आज नाही शिकले उद्या शिकन परवा शिकन, परवा 13वा 4वा 5वा 6वा 7वा 8वा 9वा 10वा 15वा 20वा 2 वर्ष 3 वर्ष 6 महिने 18 महिने 20 महिने 4 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष. की बाई मग हो सकाळी उठलो, चहा पिलो, चहा पितानी खारीस आणली. अरे यार आज करू से अभी करू. कसं काय
असं नाही म्हणलं पाहिजे. आता जिम्मेदारी नावाची चीज उचल तू. जे आम्ही नाही करू शकत ते तू म्हणणं मी करते, करून दाखवन. मी तर बघा कसं वाटतं कसं नाही मला कमेंटमध्ये प्रतिक्रिया कळवा, कारण मला सांगायचं काम होतं. मी जी गोष्ट मांडली आहे ती तुम्हाला शेअर केली आहे व्हिडिओमध्ये. तर बघा आता कसं काही नाही. तर तुम्हाला आता बघू कमेंट्सच्या रिप्लाय सेक्शनवरती बघू आता कसं काय भेटतं. काही कमेंट यायला म्हणजे काहीतरी कुठंतरी काहीतरी म्हणजे असं जे आहे ते आहे तुम्हाला सांगतो. आता मला आता व्हिडिओ भरपूर आहेत अजून आपले मागचे, तुम्ही चेकआउट करू शकता आणि मला प्रतिक्रिया कळवा काय आहे काय नाही. कारण माझ्या तरी मनात ती गोष्ट चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. बघू आता कमेंटच्या रिप्लायवरती डिपेंड आहे काय आहे काय नाही. मला प्रतिक्रिया कळवा पहिलं, भेटू त्याच्यावरती डिपेंड आहे आता बाकी सगळं. कारण माझा मूड एकदम खराब आहे त्या गोष्टी बाबतीत. आणि का खराब आहे कारण पहिले जसं चॅनल ज्या प्रकारे चलत होतं तसं या प्रकारे चलत नाही, म्हणून माझा मूड खराब झालेला आहे. आणि भरपूर साऱ्या म्हणजे निगेटिव्ह कमेंट तर जास्त येत नाही मला, पण कुठंतरी असं वाटतं की मला थांबवावं, म्हणजे जे सारखं दाखवावं काय तेच मला समजणं झालं. त्या गोष्टीमुळे मी ही चर्चा मांडलेली आहे. बघा बाकी काय आहे काय नाही, है का नाही. शुभरात्री.